जे आवडतं ते तर आपण करतोच, पण जे नाही आवडत ना तेही आपल्याला करावं लागतं. आता झालं काय हे सगळं तर सांगते मी तुम्हाला. त्याच्या आधी ना मला आहे ना लेयर कापायचे होते पुढचे, त्याच्यामुळे मी मिडल पार्टिशन करून घेतलं केसांचं आणि इयर टू इयर पार्टिशन करून केस कापून घेतले. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला लेयर कापायला तर आवडतं, पण लेयर शॉर्ट नाही आवडत, लॉंग लेयर आवडतात मला. त्याच्यामुळे मी असं केस कापले होते. इतके सुंदर केस दिसत होते, म्हणजे केसांना एक वेगळाच बाउन्स आला होता. ह्या एक्साइटमेंटमध्ये मला हाताला इतकं जोरात लागून गेलं, पण चला जाऊ द्या, माझे केस छान कापले गेले त्याचा हा वेगळाच आनंद मला. मग कापलेले केस पटकन सुपलीत भरले नाही तर घरभर केस होतात. आता ना मँगोचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे ना रिशूला अशी स्लाईस करून दिले की रिशू आवडीने खात होते. आणि त्याच्यानंतर आहे ना मी पटकन किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करायला लागले. आता आज स्वयंपाकाला आहे ना ती मिक्स डाळ नाही असते का, काही डाळ ती बनवायची होती. तर मला आहे ना ती डाळ अजिबात आवडत नाही, ना खायला आवडत ना बनवायला आवडत, पण तेही करावंच लागतं. आता जे बोलले ना, जे आवडतं ते तर आपण करतोच, पण जे नाही आवडत ना तेही तितकं आवडीनेच करावा लागतो. तर तसं तुम्हाला ही डाळ आवडती का, तुम्ही मला ते कॉमेंट करून सांगा. आणि हो, आपल्या अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही जी माझी धावपळ दिसती ना ती फक्त याच्यासाठी की आज गुरुवारी दत्तांच्या मंदिरात जायचं होतं, म्हणून मला ना चाफ्याची फुलं तोडायची होती. नंतर संध्याकाळी आम्ही मस्त दत्तांच्या मंदिरात गेलो, मस्त दर्शनं घेतले. असा होता माझा खरंच खूप छान दिवस. चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.